चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे अरुण लखानी आणि काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दोनही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज सादर केलेत। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अधिकच रंगत चालली आहे। आज भाजपचे उमेदवार अरुण लखानी आणि काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। दोन्ही उमेदवारांनी पक्षातील वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज सादर केला। यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसमधील अनेक नगरसेवकांना आपल्या गटात सामील करून घेतल्यानं स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाल्याची चर्चा रंगत आहे। त्यामुळे काँग्रेससमोर ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि तितकीच आव्हानात्मक मानली जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतांवर आधारित असलेल्या या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मात्र अलीकडील राजकीय घडामोडी आणि भाजपची रणनीती पाहता निवडणुकीत भाजपचे पारडे जड मानले जात आहे, तर काँग्रेसकडूनही मतदारांशी संपर्क वाढवून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। आता या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात आणि त्याचे राजकीय परिणाम काय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जर का मिळाली सोशल वर्क करण्याची, लोकांचे काम करण्याची, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे जे कार्यक्रम आहेत, अमित भाई शहा, नवीनजी आणि स्टेटचे जे आपले नेतृत्व आहेत, देवेंद्रजी फडणवीस, रवींद्रजी चव्हाण, नितीनजी गडकरी आणि पवन साहेब, तर या सगळ्यांनी विश्वास दाखवला आहे। तर हा विश्वास मी पूर्ण करता यावं मला ही प्रार्थना केली त्यांनी। ते काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढते आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे माहिती आहे। म्हणूनच विरोधी भाजपा जी आहे ती भानगडी यांच्या भरोश्यावरती निवडणूक लढू इच्छिते आणि जिंकू इच्छिते। भानगडी म्हणजे भानगडी नाव नाही आहे, भानगडी यांच्या भरोश्यावरती जी निवडणूक या ठिकाणी ती जिंकू इच्छिते ते त्यांचे मनसुबे निश्चित पूर्ण होणार नाही।